आणि आता बातम्या पाहायच्या सविस्तर. एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. राज्य निवडणूक आयोगाने अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होतंय, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. 2 टप्प्यात जिल्हा परिषदांची निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद आहेत, 120 पंचायत समित्यांची निवडणूक पार पडेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात निवडणुका पार पडतील. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर. अंतिम उमेदवाराची यादी. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. आणि आता बातमी कल्याण डोंबिवलीतनं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढतीये. मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 29 मध्ये युतीच नाहीये, कारण या पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांसमोर शिवसेनेचेही 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारानं केला होता. भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा आरोप देखील करण्यात आला. याच कारणावरून जोरदार राडा देखील झालाय. भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर जखमी झालेत. इतकंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे, जे जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. इथे जो दहशतीचं वातावरण आहे, तो दहशतीचं वातावरण होऊ नये. आणि मी DCP साहेबांशी चर्चा केली, कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे. बाहेरची लोक इथे येता कामा नये, दुसरा कोणी येता कामा नये. वार्डातली लोक 100% चालतील, व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामा नये, कोणी येता कामा नये. आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका नितीन पाटील स्वतः नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही 10 वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो, असं ओमनाथ नाटेकर सांगतायत. हे त्या एका क्लिपमध्ये दिसतंय. त्यामुळे त्या पैसे वाटपचा विषयच नाहीये. नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते. आणि या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमजद खान सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमजद, काय सध्या वातावरण आहे? कारण राडे झालेले पाहायला मिळत आहेत. थेट पैसे वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. सध्या वातावरण काय कल्याण डोंबिवलीत? तर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती आहे. मात्र पॅनल क्रमांक 29 मध्ये भाजपचे 4 उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार आहे. म्हणजे या पॅनलमध्ये युती नाहीये. या पॅनलमध्ये भाजपचे नेते किंवा शिवसेना शिंदे गटाचा एकही मोठा नेता फिरकला देखील नाहीये. हा संपूर्ण जी निवडणूक आहे, उमेदवार लढताय, उमेदवारावर सोडला गेला आहे. मात्र रविवारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या जे कार्यकर्ते ते भाजप कार्यकर्त्यांना पकडलं आणि त्या ठिकाणी हारामारी देखील झाली होती. रविवारी हा चित्र होता. सोमवारी रात्री जे ओमनाथ नाटेकर आहे, आर्या नाटेकर यांचे आर्या नाटेकर या उमेदवार आहेत, यांचे पती ओमनाथ नाटेकर, आणखी एक उमेदवार आहेत अलका म्हात्रे, त्यांचे पती पप्पू म्हात्रे, हे एका सोसायटी बैठकीसाठी गेले होते. त्या दरम्यान पैसे वाटप करत असल्याचे आरोप करीत शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील आणि इतर जे समर्थक आहेत त्यांनी गोंधळ घातला. त्या ठिकाणी जोरदार हारामारी झाली आणि या जो संपूर्ण निवडणूक आहे ही रक्तरंजित झाली आहे या पॅनलमध्ये. आणि या प्रकरणात आता
आता गुन्हा देखील दाखल झाला आहे। नितीन पाटील, रवी पाटील आणि जे ओमनाथ नाटेकर हे गंभीररित्या जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। दुसरीकडे रामनगर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीवर शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील आणि या दोघांचे मुलं आणि 8 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। रामनगर पोलिसांनी शिवसेनेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक देखील केली आहे। रवी पाटील आणि नितीन पाटीलवर हत्या करण्याच्या प्रयत्न आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। दुसरीकडे भाजपचे जे कार्यकर्ते त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे, मात्र ज्या प्रकारे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले आहे आणि हिंसक झडप पाहायला मिळत आहे, येणारा जो 48 तास आहे हा महत्वाचा आहे आणि यापुढे काय होतं हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच अमजद, आणि त्याचे परिणाम कसे उमटतात ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी मुंबईतील प्रभाग 94 मध्ये देखील मतदारांना पैसे वाटपाचा प्रकार उघडकीस आलाय। झिशान सिद्दीकींचे उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे देताना आढळलेत। या प्रकरणी तक्रारदार जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस चौकीत संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमच्या प्रतिनिधी जुई जाधव सध्या संपर्कात आहेत। जुई, थेट पैसे वाटपाचा प्रकार मुंबईत देखील पाहायला मिळाला, काय वातावरण आहे? आपण पाहतोय तन्मय की प्रचारादरम्यान खरं तर जे मतदार आहेत त्यांना पैसे वाटण्याचे अनेक प्रकार हे मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत। मात्र वांद्रेमध्ये प्रभाग क्रमांक 94 याच्यात देखील आता एक खरं तर अशाच एक प्रकार समोर आला आहे। झिशान सिद्दीकी म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत रश्मी मालुसरे यांच्या कार्यकर्त्यांकडून हा जो प्रकार आहे तो घडवण्यात आला आहे। कार्यकर्त्यांनी जे मतदार आहेत जे प्रचारासाठी जात आहेत त्यांना पैसे दिले आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला आहे। आपण इथे पाहतो की रश्मी मालुसरे या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार आहेत। निर्मल नगर पोलीस स्थानकामध्ये ज्यांनी पैसे वाटले त्यांच्या विरोधामध्ये तक्रार देखील नोंदवली गेली आहे। मात्र अशा प्रकारे पैसे वाटणं मतदारांना उमेदवारांकडून प्रचाराला जाताना हे गैर आहे आणि तितकंच गंभीर देखील आहे। गुन्हा तर दाखल करण्यात आला आहे, तक्रारीची नोंद देखील घेण्यात आली आहे। मात्र आता यावर नेमकी कोणती कारवाई केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे। दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे की आता जरी 5 वाजून गेले आहेत, प्रचार सगळीकडे थांबलाय, तरी तुम्ही 15 तारखेपर्यंत डोर टू डोर प्रचार करू शकता असंच निवडणूक आयोगाने सांगितलं आहे। त्यामुळे हे जे 2 दिवस आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत। त्यांचा डोर टू डोर प्रचार करतच असताना पैसे वाटण्याचे प्रकार समोर येत आहेत। त्यामुळे हे 2 दिवस खरं तर निवडणूक आयोगाला आणि जे कार्यकर्ते आहेत पोलीस आहेत ते देखील सजग राहणार आहेत की असा कुठलाही प्रकार पुन्हा एकदा घडू नये याकरता। तन्मय, नक्कीच हा प्रकार पुन्हा घडू शकतो अशी शक्यता आहे, त्यामुळे त्यावर निवडणूक आयोग कसा अंकुश ठेवतो, कशी नजर ठेवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद जुई। थेट छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत आता आणखी एक नवा गोंधळाचा प्रकार समोर आलाय। शहरातील बेगमपुरा भागात मनपा निवडणुकीमध्ये पैसे वाटपावरून एक आगळा वेगळा गोंधळ दिसतोय। पैसे वाटपासाठी करण्यात आलेली एक तथाकथित यादीच सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे आणि त्यामुळे परिसरातील एका उमेदवारानं यादी करण्याचा शोध सुरू केला। फोटोत असलेली यादीच्या सोबत त्याला एका घरातील फरशी देखील दिसली। त्यावरून उमेदवारानं यादी करणाऱ्याचं घर देखील शोधलं। यादी करणाऱ्या व्यक्तीला त्यानं आणि परिसरातील तरुणांनी थेट जाब विचारलाय। परिसरातील तरुणांनी यादीचं एक होर्डिंग छापून परिसरातील मुख्य चौकात देखील ते लावलंय। त्यामुळे अनेकांना यादीत आपलं नाव बघून धक्का बसलाय। काहींनी आपल्याला पैसे न मिळता आपलं नाव यादीत आलंच कसं याबाबत शंका देखील उपस्थित केली आहे आणि त्यामुळेच या सगळ्या घटनेची चर्चा रंगतेय। आणि या संदर्भात हा काय प्रकार आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय नेमकं घडलंय, काय हा प्रकार आहे सगळा? तन्मय, नक्कीच चर्चेचा विषय आहे, कारण छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा येथील राजनगर परिसरातील ही सगळी घटना आहे। सोशल मीडियावर या परिसरात एक यादी व्हायरल झाली होती त्याच परिसरातील लोकांची, ज्यावर दावा करण्यात येत होता की या यादीमधील लोकांनी निवडणुकीसाठी पैसे घेतले आहे। जेव्हा ही यादी प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली तर यात ज्यांची नावं होती त्यांच्यापर्यंत जेव्हा यादी पोहोचली त्यांना देखील धक्का बसला की आपण पैसे न घेता आपलं या यादीत नाव कसं काय आलं आणि ही यादी नेमकी कुठून व्हायरल झाली। त्यानंतर या परिसरातील तरुणांनी याचा सगळा शोध घेतला।
शोध कसा घ्यावा, यादी कुणी तयार केली याचं त्यांना कळत नव्हतं. मात्र यावेळी जी यादी होती, जे फोटो काढण्यात आले होते, त्याच्या खाली एक फरशी दिसत होती फोटोमध्ये. मग ही फरशी कुणाच्या घरात आहे याचा शोध सुरू झाला. परिसरातील अनेक लोकांच्या घराच्या फरशा बघण्यात आल्या आणि त्यातील यादी व्हायरल करणाऱ्याचं घर सापडलं, फरशी सापडली आणि त्यामुळे परिसरातील लोकांनी सगळा त्याला जाब विचारला आणि त्यानंतर त्याने कबुली देखील दिली की ही यादी आपण तयार केली आणि माफी देखील मागितली. मात्र यावरच आता थांबून चालणार नाही, कारण ही यादी व्हायरल झाली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांनी तातडीने या भागात एक बैठक बोलवली. सोबतच जी यादी व्हायरल झाली त्याचं एक होर्डिंग बनवून आणलं, तो चौकात लावण्यात आला आणि सगळ्यांना सांगण्यात आलं की एक यादी अशी व्हायरल होती ज्यावर या सगळ्यांची नावं आहे, त्यात तुमची नावं आहे का तपासून घ्या. धक्कादायक म्हणजे यात एक तहसीलदाराचा, 2-3 पोलीस कर्मचाऱ्यांची देखील नावं होते जे आज सध्या निवडणूक ड्युटीत आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वांनाच धक्का बसला आणि या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला की आता ही यादी व्हायरल झाली, जर आपण मतदान केलं तर लोकांना वाटेल की आपण पैसे घेऊन मतदान केले. त्यामुळे यावेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या परिसरातील लोकांनी घेतला. मात्र या यादीची संभाजीनगरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात मंत्री संजय शिरसाट यांनी देखील पोलिसांना तात्काळ या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करा, कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. आता या सगळ्या प्रकरणात निवडणूक आयोगाची काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यादी करणाऱ्या व्यक्तीचा वर काही कारवाई होते का, खरंच त्याने लोकांच्या नावावर पैसे घेतले आहेत का, हे सगळ्या तपासाचा भाग असणार आहे. मात्र या यादीमुळे शेवटचे काही 2 दिवस आता निवडणुकीचे मतदानाचे राहिलेले आहे आणि त्यामुळे ही यादीची जोरदार चर्चा देखील आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. खरं आहे आणि त्यामुळेच यादी करणाऱ्यावर काही कारवाई होते का, निवडणूक आयोग काही ऍक्शन घेणार का या संपूर्ण प्रकरणावर, ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अशीच एक धक्कादायक बातमी आणि मोठी बातमी थेट नाशिकमधनं आता बघायची. नाशिकमधून ही बातमी समोर येते. सातपूर परिसरात प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकानं चक्क उमेदवारावरच बंदूक रोखली आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहिरे यांच्यावर बंदूक रोखत त्यांना प्रचाराला फिरू नका अशी धमकी देण्यात आली. बंदूक ताणणारा तरुण हा रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आपनं केलाय. उपस्थित जमावानं बंदूक रोखणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय. उमेदवारावरच बंदूक रोखण्याचा हा धक्कादायक प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झालाय. पिस्टल सारखं दिसणारं बनावट पिस्टल सारखं दिसणारं बनावट येते, पण लायटर आहे. आणि आरोपीच्या संशयित यांच्या तक्रारीवरून देखील उमेदवार यांच्या विरोधात त्यांना धमकावल्या प्रकरणी आपण गुन्हा नोंद करीत आहोत. उमेदवारांचं असं म्हणणं आहे त्यांच्या फिर्यादीमध्ये त्यांनी तक्रार दिल्याप्रमाणे की ते त्यांच्या नातेवाईकाच्या घरी वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमाला गेले होते आणि त्या अनुषंगाने तिथे उपस्थित असलेले जे हे संशयित आहेत ते शिवीगाळ करत होते. ते त्यांना समजवण्यासाठी गेले आणि त्यांच्यामध्ये त्यांचं वाद झाला आणि त्याच्यातून हा प्रकार घडला. आणि नेमका हा जो काही प्रकार घडला त्या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राहुल वाघ. राहुल, काय नेमकं घडलं आणि सध्या त्या सगळ्या प्रकरणानंतर आपची काय प्रतिक्रिया उमटली आणि काय कारवाई झाली आहे? खरं तर आपण जर बघितलं तर नाशिकच्या सातपूर भागातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये आप आदमी पक्षाचे उमेदवार प्रचार करत असताना त्या ठिकाणी एका युवकाने त्यांच्यावर बंदुकी ताणली होती. त्यानंतर परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या सर्वांनंतर समाधान आहिरे यांनी सदरचा व्यक्ती हा RPIचे जिल्हा अध्यक्ष लोंढे यांच्या जवळचा असल्याचा सांगत आरोप केला होता. या सर्व प्रकारानंतर स्थानिक नागरिकांकडून सदर युवकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. मात्र पोलीस तपासामध्ये सदरची गन ही लायटर गन असल्याचं आढळून आलं होतं. तरी पोलिसांनी आम ॲक्टनुसार सदर युवकाविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे समाधान आहिरे यांनी आचारसंहितेचा भंग करत वेळानंतर प्रचार करायचा ठपका ठेवत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बातमी आता जळगावातनं पाहूया. जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याच व्हिडिओसह अपक्ष उमेदवारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी सध्या आपल्या संपर्कात. मंगेश, काय प्रकार आहे हा आणि काय कारवाई झाली आहे या संदर्भात?
नक्कीच तन्मय, खरं तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांकडनं जे आहे उमेदवारांना पैसे वाटपाचे आरोप प्रत्यारोप जे आहे ते खरं तर सुरू होते. मात्र प्रचाराच्या आज अखेरच्या दिवशी प्रभाग क्रमांक 11 मधील अपक्ष उमेदवार सुशील ठाकूर, कैलास पाटील, नीता सांगोळे आणि संजय मिस्त्री यांनी जे आहे थेट शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी ते पैसे वाटप करत असल्याचा तक्रार जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि या संदर्भातील व्हिडिओ देखील त्यांनी या तक्रारीसोबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केलेला आहे. खरं तर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अशा पद्धतीने पैसे वाटपाचा आरोप झाल्यामुळे जळगाव महापालिकेचं राजकारण देखील मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. या प्रकरणी आता या अपक्ष उमेदवारांनी जे आहे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक अधीक्षक यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मात्र तुर्तास तरी अद्याप या प्रकरणी कुठलीही कारवाई केली नसली तरी मात्र जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओची तपासणी करून त्यानंतरच या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे जे शिवसेनेचे उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर आरोप जो आहे हा खोटा असल्याचा दावा जो आहे तो शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेला आहे. मात्र आता या प्रकरणी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करणार आहेत याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच आरोप प्रत्यारोपानंतर खरं तर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खरं तर पैसे वाटपाचा आरोप झाल्यामुळे जळगाव महापालिकेच्या राजकीय वातावरण जे आहे ते मात्र मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळते आहे. तन्मय, नक्कीच धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.